आम्ही रिसेप्शनवरून येताना ना, एक ते गृहस्थ होते. त्यांना आमच्या गाडीत यायचं होतं. त्यांनी विचारलं. आम्ही त्यांना बसवून घेतलं आणि ते शिंदी समाजाचे होते. त्यांनी सहज सांगितलं, की मी एक शिंदी समाजाचा आहे आणि मग सहज चर्चा निघाल्यात. राजकारणाची चर्चा इकडनं-तिकडनं चर्चा झाल्या आणि मग परत एक समाजावर आलं. त्यांनी सहज म्हटलं, की आमच्या समाजाचे लोकं कसे आहेत, आमची एक कम्युनिटी आहे आणि एखादा मुलगा जर व्यवसाय करत नसेल किंवा त्याला कामधंदा नसेल, तर आमची एक कम्युनिटी त्याला पैसे देतात. पैसे देतात अर्थातच एखादा व्यवसाय लावून देतात आणि त्याचा व्यवसाय चालेपर्यंत, त्याला पायावर उभे करेपर्यंत प्रयत्न करतात. तसंच जर एखाद्या मुलगी आहे, तिचं लग्न होत नसेल किंवा मग त्यांच्याकडे पैसे नसेल, तर तेव्हा ते लग्न पण लावून देतात. तर अशी आमची कम्युनिटी काम करते. आणि त्यांनी सोबत-सोबत हे पण म्हटलं, की तुमच्या समाजात जेव्हा आम्ही बघतो मराठी लोकं, तर मला पाय ओढणारेच जास्त दिसतात. ते त्यांनी स्वतः म्हटलेलं. ते मी ऐकलं, घरी आले विचार केला, की त्यांनी चुकीचं काय म्हटलं? आपला एखादा समोर गेला, घर झालं, गाडी झाली, बंगला झाला, छान-छान नोकरीवर लागला, एखाद्या मोठ्या पोस्टवर लागला, एकतर लगेच येते. पहिले पाहिलं नव्हतं, आत्ता पाहून राहिला, खूप हुशार झाले, असं तर म्हणतातच. पण एकमेकाचे पाय ओढायला काही मागे-पुढे पाहत नाहीत. नाही म्हणजे माझा असा अनुभव आहे. तुमचा पण असा अनुभव असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा.